श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच की या अशा 5 व्यक्ती आपण बघणार आहोत जे की कितीही देवपूजा केली तरी पण त्या कधी श्रीमंत होत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही. कितीही घरामध्ये कमावणारे असणार किंवा कितीही पैसा येत असला तरी ते पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सतत काही ना काही गोष्टी घडत असतील, वाईट गोष्टी घडत असतील तर त्या कोणत्या व्यक्ती आहेत की ते बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आता कष्ट तर प्रत्येकाला करावं लागतं, कारण परिश्रम कष्ट हे ईश्वराचं एक स्वरूप आहे, रूप आहे. जर तुम्ही कष्ट केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं, पण ते कष्ट जे करतात ते प्रामाणिकपणे कष्ट करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही लाचार घेऊन किंवा लाचारपणे जर एखादं काम करत असाल तर त्याला काहीही अर्थ होत नाही. ईश्वर जरी कुणी बघत नसलं तरी आपला ईश्वर वरून सगळं बघत असते की कोणाला कशा प्रकारे फळ द्यायचं किंवा कोणाकडून काय घ्यायचं हे त्यांनाच माहिती असतं. त्यासाठी कष्ट करणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. तर आता सर्वात प्रथम जी व्यक्ती मळकटलेले सतत कपडे घालत असते, आता तुमचं कामच असं असेल की तिथे गेल्यानंतर ते खरंच कपडे मळकट होतात, मग अशा व्यक्तींनी काय करायचं तर आता कितीही मळकटलेले कपडे असले तरी पण घालू नका. दररोज तुम्ही स्वच्छ धुवा. जर तुम्ही कामावर जात असाल आणि तिथे जर तुमचे मळत असतील कपडे तरी पण जाताना तरी ज्या कामासाठी तुम्ही जाताय त्या कामासाठी जाताना तुम्हाला स्वच्छ कपडेच घालून जायचे आहेत. म्हणजे धुतलेले घालायचे आहेत, नवीनच कपडे घाला असं म्हणत नाही. स्वच्छ कपडे घालायचे आहेत, म्हणजे मळकटलेले अजिबात घालायचे नाहीत. जर का मळकटलेले कपडे तुम्ही घातले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अजिबात स्थिर राहत नाही. लक्ष्मी मातेला घरातलं वातावरण स्वच्छ समाधानी असायला हवं तरच लक्ष्मी माता स्थिर राहते किंवा आपल्याकडे खेचली जाते. जर का तुम्ही ज्या कामामधून लक्ष्मी मातेला प्राप्त करणार आहात, म्हणजेच पैसा कमावणार आहात, पैसा एक लक्ष्मीच आहे, त्या कामासाठी कधीही तुम्ही मळकटलेले कपडे अजिबात घालून जाऊ नका. जरी तुमचं काम म्हणजे तिथं गेल्यानंतर कपडे तुमचे घाण होत आहेत, म्हणजे मळकटत आहे कामावर गेल्यानंतर, तरी पण दररोज स्वच्छ धुवा. जाताना सुद्धा स्वच्छ कपडे घालून जा, कारण लक्ष्मी मातेला आपण आपल्या घरी घेऊन येणार असतो, पैसा घरी घेऊन येणार असतो, त्यावेळेस आपले कपडे सुद्धा स्वच्छ पाहिजेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती घरामध्ये सतत वाणी कठोर असते, तिची सतत अपशब्द बोलत असते, जरी आपण एखाद्या कामाचं म्हणजे विचार करत असला आणि दुसरी पटकन घरातली एक व्यक्ती येते आणि काहीतरी त्या कामाविषयी अपशब्द बोलते किंवा नकारात्मक बोलत असते, तर अशा गोष्टी अजिबातही आपल्या घरामध्ये बोलू नका. ज्या गोष्टी आपल्याला खरंच पॉझिटिव्हली बोलल्या, जर आपण एखादी गोष्ट खरंच आपली होणार आहे आणि आपण त्या गोष्टीविषयी सतत पॉझिटिव्हली विचार केला तर नक्कीच ती गोष्ट आपली सफल होत असते. पण जी व्यक्ती घरात सतत वाणी तिची कठोर आहे आणि अपशब्द बोलत असेल, कितीही देवपूजा करत असेल, कितीही देव धर्म व्रत वैकल्य करत असेल आणि सतत तोंडातून मुखामधून नामस्मरणाच्या ऐवजी जर अपशब्द बोलत असेल तर ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही. त्यानंतर तिसरी व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती सूर्योदय म्हणजे वेळामध्ये म्हणजे सकाळी सूर्य उगवलाय आणि तरीही झोपलेली असेल किंवा सूर्यास्त संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस सुद्धा समय झोपत असेल तर ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही किंवा त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही. कधीही झालं तरी पण दररोज नित्यनियमाने ब्रह्ममुहूर्तावर उठावे. जर का तुम्हाला खरंच ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर सूर्योदय होण्याच्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर किमान घरातल्या सर्व व्यक्तींनी सकाळी लवकर उठावे, तरच त्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते, लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आशीर्वाद प्राप्त होण्यास आपल्याला मदत होते. घरातलं वातावरण सुद्धा सुख समृद्धी होऊन जाते. त्यासाठी कधीही सूर्योदय समयी म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर उठावे. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती संध्याकाळच्या वेळेमध्ये पाय न धुताच झोपत असते. आता आपण हे दिवसभर इकडे तिकडे फिरलेला असतो आणि संध्याकाळी तसंच झोपतो, म्हणजे पाय न धुता झोपतो, जेवण झालं की झोपत असतो. तर त्यावेळेस अस्वच्छ पायाने जी व्यक्ती झोपते ती कधीही जीवनामध्ये म्हणजे सफल होत नाही किंवा ती श्रीमंत होत नाही. तिच्यापाशी कधीही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही, कारण अशा व्यक्तीबरोबर सतत रोगराई वाढत असते, आजारपण असते. काही बघितलं असेल तुम्ही किती वेळेस काहीच कळत नाही, नेमकं काय दुखतंय हेच माहीत नाही, पण सतत आजारपण जाणवत असते. तर ती व्यक्ती म्हणजेच अशी की जी पाय न धुता संध्याकाळच्या वेळेमध्ये अस्वच्छ पायाने झोपलेली असते.
त्याचबरोबर तीच गोष्ट दुसरी म्हणजेच ओल्या पायाने झोपणे. आता बऱ्याच वेळेस पाय धुतले की तसंच आपण बेडवरती झोपतो, आपल्या आसनावरती झोपत असतो, तर अजिबातही तसं आपल्या अंथरुणावरती ओल्या पायाने कधीही झोपू नका, कारण घरामध्ये गरिबी येते जर का आपण ओल्या पायाने झोपलं तर. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती आता आपण देवपूजा करत असतो सकाळी, आणि देवपूजा केल्यानंतर देवांना जे आंघोळ घातलेलं पाणी आहे त्या बऱ्याच महिला काय करतात, कुठंतरी बेसिंगमध्ये टाकून देतात, किंवा काही काही महिला तर बाथरूममध्ये सुद्धा टाकून देतात. आंघोळीचं बाथरूम असताना त्याच्यामध्ये सुद्धा टाकून देतात ते पाणी. तर अजिबातही अशी चूक करू नका. जे आपण देवांना आंघोळ घातलेली असते ते पाणी एक अमृत तयार झालेलं असतं, तर ते कधीही चुकून तुम्ही इकडे तिकडे फेकून देऊ नका. अशा ठिकाणी सुद्धा फेकून देऊ नका ज्या ठिकाणी आपण ते पाणी ओलांडलं जाईल, अशा पण ठिकाणी कधीही तुम्ही टाकू नका. शक्यतो झाडांनाच पाणी घाला, तुळशीलाही अर्पण करू नका ते पाणी, झाडांना तुम्ही ते पाणी टाकत चला. पण आता बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते आपल्याला म्हणजे विश्वासच बसत नाही की अशा गोष्टींनी खरंच असं होऊ शकतं का, असं काहीतरी वेगळंच सांगताय. पण अजिबात नाही, कारण आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं विश्वास बसणारच अशाच ह्या गोष्टी आहेत, असं काही वेगळं नाही. कारण आपण अशाच काही छोट्या छोट्या चुका करत असतो आणि त्या संकटांना समोर जात असतो. ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत असतात, पण आपण ते करत नाहीत, करण्याचं टाळत असतो आणि त्याचाच वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.